नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपल्याला गव्हाच्या कुरडींची रेसिपी दाखवायची आहे. चला करूया रेसिपी. हे आपण गहू घेतले आहेत 3 किलो आणि हे 4 दिवस भिजू घातले आहेत. आणि हे भिजू घातले तर आहेच, पण त्याला दररोज असे स्वच्छ धुवून काढले आहेत आणि ते आता छान भिजले गेले. बघा, त्याचा चिकही निघतो छान असा. आणि आपल्याला आता ते मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचे आहेत आणि चीक काढून घ्यायचा आहे त्याचा, वस्त्रगाळ करून. चला तर मग आता आपण सुरुवात करूया मिक्सरमध्ये फिरवण्यासाठी. पण आपल्याला आधी काय करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यावर काय होतं तर त्याला जी ताम असते, चिकटपणा असतो, तो कमी होतो. म्हणून आधी मीठ टाकायचं असतं गहू मिक्सरमधून बारीक करायच्या आधी. आणि काही होत नाही, बारीक केल्यावर पण छान असा चीक निघतो. नाहीतर मशीनवर न्यावं लागतं, पण घरच्या घरी कमी होते ना, म्हणून मी घरच्या घरीच बारीक केले आहेत. हे बघा, आता आपण जेवढे आपल्याला घेता येतील त्या प्रमाणात घेऊन आणि मिक्सरला लावू. कारण की मिक्सरला जास्त घेतले तर लोड येतो, म्हणून कमी घ्यायचे असतात. आता हे 3 चमचे गहू थोडं पाणी टाकून घेतलं आणि हे बारीक करून घेतलं. खूप छान असं बारीक झालं आहे बरं का मिक्सरमध्ये. आपलं मिक्सर पण चांगलं आहे, तर त्याच्यावर भरपूर अशी वस्तू बारीक होते. तर हे बघा, आता बारीक झाले आहे. मी तुम्हाला अजून एकदा करून दाखवते बारीक. आता हे दुसऱ्यांदा घेतले आणि याच्यात पण पाणी टाकून आणि हे पण असे बारीक करून घेतले. सगळे गहू याच प्रमाणात आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. आणि बघा, सगळे गहू बारीक करून घेतले आहेत आणि याचा आता आपल्याला चीक काढून घ्यायचं आहे. आणि छान असे बारीक झाले. मिक्सरमध्ये पण छान होता बारीक, फक्त पाणी कमी टाकावं, नाहीतर मग पाणी वरती येतं. तर मग प्रमाणातच पाणी टाकावं लागतं. हे बघा, आता आपण हा सगळा गव्हाचा जो चोथा आहे, कोंडा आहे, तो बाजूला करून घेऊ एकदाचा. हा बाजूला केला ना तर मग आपल्याला गाळायला सोपा जाईल. पण मग ते थोडंफार राहूनच जातं, सगळा काही चोथा बाजूला होत नाही. मग आपल्याला ते जे काही वस्त्र आहे, कपडा आहे, ते आपल्याला अडचण येते गाळायला. म्हणून अजून एक चाळणीवरती धरली आणि त्या चाळणीत जेवढा अडकायचा तेवढा कोंडा अडकून आणि मग स्वच्छ असा चीक पडतो खाली. मग आपल्याला ते गाळायला पण सोपं जातं. हे बघा, अशा प्रमाणात आपण काढून घेतला चोथा आधी, तरी पण निघालाच. आणि हा असा एकदम गळत नाही. कपडा आपला जाड असतो, जाडच कपडा वापरावा लागतो, नाहीतर मग अजून त्याच्यामधून जी ताम असते, बारीक अशी कोंड्याची झीन असते, ती पडून जाते खाली. म्हणून जरा बऱ्यापैकी जाड असा कापड वापरावा लागतो. मग ते सहजासहजी गळत नाही जाड कापड वापरल्यामुळे. म्हणून त्याला हाताने, चमच्याने, कशाने फिरून घ्यावा लागतो. आता हा असा स्वच्छ रात्रभर ठेवून वरचं पाणी काढून असा स्वच्छ चीक मिळाला आहे एवढा आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. हे मीठ आहे तरी आपल्याला 3 किलो गव्हासाठी आपण 30 ग्राम मीठ वापरले आहे. आणि मग छान अशा कुरड्या होतात. जास्त कमी हे प्रमाण आहे त्याचं, व्यवस्थित होतं. आता हे चीक टाकून घेते आणि आपण काय करणार आहोत, चुलीवर. आपल्या चूल अशी असते विटांची, ती काही पक्की नसते, घरात असते तशी. म्हणून बाहेर पातेलं खाली उतरून घेतलं आणि खाली बऱ्यापैकी आपण असं घेरून आणि मग चुलीवर ठेवणार आहोत. कारण की मग आपली चूल पडून जाईल ना, ती पक्की नाही आहे. म्हणून आता मी खालीच चांगल्यापैकी त्याला घेरून घेतले आणि जेवढं पाणी आपल्याला प्रमाणातच पाणी ठेवलं होतं मी. जेवढा चीक तेवढं पाणी ठेवावं लागतं. आणि समजा थोडंफार मग आपण ज्या वस्तू चीक साठवला होता त्याला धुवून टाकलं तर मग थोडंफार वाढतं, पण मग शिजून जातं ते. शिजल्यावर आटून जातं ते. चांगलं शिजवावं लागतं. पण आपला जो चीक आहे ना, तो ट्रान्सफर्ट होईपर्यंत शिजवावा लागतं, असा काचेसारखा दिसायला लागल्यापर्यंत. मग तेव्हा आपली जी कुरडई आहे ना, तिचे तार तार होत नाही आणि ती छान अशी असते. म्हणून आता हे, आणि जरा गव्हाचा चीक म्हटलं की जरा रेटून घोटावा लागतो, रेटून फिरून घ्यावा लागतो त्याला. नाहीतर मग त्याला गाठी तयार होता. त्या गाठी तयार झाल्या की आपला जो सोऱ्या असतो कुरडईंचा, त्याच्यामधून निघत नाही बरं का त्या गाठी. म्हणून त्याला असं घोटतानाच छान असं बारीक घोटून घ्यावं लागतं आणि आपला चीक
खूप सुंदर असा झाला आहे. आणि हे बघा किती सुंदर अशा कुरड्या पडत आहे ना त्याच्या, हे बघा. आणि चिकही आपला पांढरा शुभ्र झाला आहे. खूप छान, कारण की त्याला आपण दररोजच असं त्याचं पाणी बदलून घेतलं आहे म्हणून. नाहीतर आपण जरी पहिल्याच पाण्यात राहू दिले ना तर मग चीक आंबटही होतो आणि आपली जी कुरडई आहे ना ती काळपट येते. म्हणून आपल्याला स्वच्छ असं गहू दररोजच धुवून घ्यावे लागतात. हे बघा 3 किलोच्या एवढ्या कुरड्या झाल्या आपल्या. आणि किती पांढऱ्या शुभ्र झाल्या, पाहिलंय ना तुम्ही, छानच अशा झाल्या आहेत बरं का. आणि काही जास्त छोट्या नाही, अशा मध्यम आकाराच्या केल्या आहेत. आणि त्याच्यापासून एवढ्या कुरड्या आम्ही 2 दिवस वाळवल्या आणि एवढ्या कुरड्या मिळाल्या बघा आपल्याला 3 किलो पासून. आणि खूप अशा पांढरा रंग आला आहे त्याला. मी डालक्यात ठेवल्या आहेत, छान दिसतात बघा. आणि छान वाळल्या पण त्या. ऊनही चांगलं आहे उन्हाळ्याचं. आणि आता मी तुम्हाला तळून दाखवते. हे बघा कशा झाल्या आहेत आपल्या कुरड्या. माझ्याने जरा तेल आहे ना कमी टाकलं गेलं, कारण तळलेलं तेल मग नंतर वापरता येत नाही म्हणून मी कमीच टाकलं होतं. त्याच्यामुळे थोडी कमी, पण छान अशा तळल्या गेल्या तरी पण. आणि छान अशा फुलून आल्या. आपली कुरडई केवढी आहे आणि तळल्यावर केवढी होते ते तुम्हाला दिसतच असेल. हे बघा छान अशी तळल्यावर मोठी होते बघा कुरडई. आणि खूप कुरकुरीत अशा मऊ अशा आल्या. आपल्या लहान मुलांना पण तिखट नसता, काय नसतं, खायला पण छान. आणि दिसायला तर पांढरी शुभ्र अशी दिसते ही कुरडई. तर गव्हाच्या कुरडया तुम्ही पण अशाच करा. घरात पण आपल्याला गॅसवर करता येतं, पण गॅसवर 1-1.5 किलोच्याच प्रमाणात करावं लागतं. 3 किलोच्या कुरडया आपल्याला 2 दिवस कराव्या लागतात किंवा 2दा कराव्या लागतात 2 पातेल्यांमध्ये. गॅसवर नाही मोठ्या प्रमाणात करता येत म्हणून चुलीवर केल्या मी. हे बघा किती पांढऱ्या शुभ्र अशा छान. आणि छानच फुलल्या ना आपल्या या कुरड्या. तर अशाच कुरडया तुम्ही पण करा. तुम्हाला जरी आपली रेसिपी आवडली असेल कुरडईंची तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या स्वतःची.